Hello friends, today we learn index. What is an index? Index is a database structure techniques to efficiently retrieve records from the database files based on some attributes on which the indexing has been done. Indexing in database system is similar to the what we search in book. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण एक टेबल बघत आहोत इंडेक्स फाईल आणि मास्टर फाईल. तर या ठिकाणी मास्टर फाईल म्हणजे जे आहे ती ॲक्च्युली आपला डेटाबेस आहे. म्हणजे डेटाबेसमध्ये जो ॲक्च्युली डेटा आहे तो डेटा म्हणजे ॲक्च्युली मास्टर फाईल आणि त्याच्यावरती एक दुसरी फाईल क्रिएट झालेली त्याला म्हणतो आपण इंडेक्स फाईल. तर या इंडेक्स फाईलमध्ये होतं काय की जो काही डेटा सर्च करायचा आहे म्हणजे ज्या कॉलमनुसार सर्च करायचा आहे किंवा ज्या की व्हॅल्यूनुसार सर्च करायचं आहे तर त्याच्यावरती एक पर्टिक्युलर ऑर्डरनी त्या की व्हॅल्यू अरेंज केले जातात. म्हणजे ज्यावेळेस सर्च करायचं असतं तर त्यावेळेस आपल्याला इंडेक्स फाईल सर्चनुसार आपण रेकॉर्ड सर्च करू शकतो, कारण डायरेक्ट मास्टर फाईल आपल्याला सर्च करायची गरज नाही. मित्रांनो, आता याचं बेस्ट एक्झाम्पल की आपल्याकडं बुक सिस्टीम. म्हणजे जर आपल्याकडं बुक आहे तर बुकमध्ये जर एखादा आपल्याला पर्टिक्युलर टॉपिक जर शोधायचा असेल तर आपण काय करणार, फर्स्ट पेजपासून ते लास्ट पेजपर्यंत वन बाय वन आपण सर्च करणार. मग तो जो टॉपिक आहे तो टॉपिक आपल्याला पहिल्या 2 पानामध्ये भेटू शकते, 4 पानात भेटू शकते, 10 पानात भेटू शकते किंवा तो लास्ट पेजवरती सुद्धा असू शकतो. मग याला आपल्याला वेळ खूप लागणार आहे. म्हणजे याला आपल्याला वेळ असायला लागू शकतो की आपल्याला 5 मिनटं लागू शकतात, 10 मिनटं लागू शकतात किंवा 1 तास लागू शकतो, 1.5 ताससुद्धा लागू शकतो. म्हणजे हा जो सर्चिंग वेळ आहे हा सर्चिंग वेळ आपल्याला सांगता येत नाही किती येऊ शकतो. हा कमी असू शकतो किंवा जास्त असू शकतो. मग आता याच्यासाठी आपल्याकडं पुस्तकामध्ये बुकमध्ये एक आपल्याकडं कन्सेप्ट असा आहे की याच्यामध्ये आपल्याला काय केलं जातं की जे आपल्याकडं बुकच्या पाठीमागे इंडेक्स असते तर इंडेक्समध्ये काय केलं असतं, जे काही टॉपिक्स नेम्स आहेत ते टॉपिक्स नेम अल्फाबेटिकली अरेंज केले जातात आणि त्याच्यासमोर त्याचे रेफरन्सला पेज नंबर दिले असतात. मग आपण काय करतो की एखादा जर आपल्याला टॉपिक शोधायचा असेल तर आपण काय करतो की तो जो टॉपिक आहे तो इंडेक्समध्ये बघतो. मग ह्या ठिकाणी इंडेक्समध्ये ज्यावेळेस आपल्याला तो टॉपिक फाइंड आउट होतो, अल्फाबेटिकली अरेंज केले असल्यामुळे शॉर्ट ऑर्डरमध्ये तो सगळं अरेंज असतो, त्याच्यामध्ये आपण सर्च करतो. मग ज्यावेळेस तो टॉपिक आपल्याला फाइंड आउट होतो त्याच्यानंतर आपण काय करतो की त्याच्या पुढे त्याचा पेज नंबर असतो. मग तो पेज नंबर आपण रेफर करून डायरेक्ट काय करतो, त्या पेजवरतीच जंप करतो आणि त्या पेजवरती आपल्याला तो टॉपिक बघायला भेटतो. म्हणजे अशा प्रकारे जर एखादा आपल्याला टॉपिक जर शोधायचा असेल तर आपण इंडेक्सचा यूज करून हा एका मिनिटामध्ये आपण शोधून काढतो, त्याला 1 ते अर्ध्या मिनिटामध्ये आपल्याला शोधता येते. मग आता ही इंडेक्स फाईल किती असते, हे 2 ते 3 पेजेसची खूप झाली इंडेक्स असते, याच्यावर इंडेक्स नसतात, कारण हे 2 ते 3 इंडेक्स पानाची फाईल असते. तर याच्यामध्ये आपल्याला टॉपिक शोधायला सोपं जातं. तसंच मग DBMSमध्ये आहे की कारण डेटा जो असतो तो डेटा हा खूप लार्ज असतो आणि हा डेटा डायरेक्टली रॅममध्ये आपल्याला लोड करता येत नाही. कारण जर आपल्याला सर्च करायचं असेल डायरेक्टली CPU काय करत असतं की डायरेक्टली रॅममधून डेटा सर्च करतं आणि रिट्रीव्ह करून तुम्हाला तुमचा डेटा जो काय पाहिजे तो डेटा डिस्प्ले करतं. पण असं ॲक्च्युली प्रॅक्टिकली होत नाही, कारण डेटा हा खूप लार्ज असतो, त्याच्यामुळे तो रॅममध्ये लोड करता येत नाही. तर मग डेटा हा टोटल हार्ड डिस्कमध्ये म्हणजे सेकंडरी स्टोरेजवरती असतो. जर ज्यावेळेस आपल्याला एखाद्या रेकॉर्डची इन्फॉर्मेशन पाहिजे असते तर त्यावेळेस काय केलं जातं की मग CPU काय करत असतो की रिक्वेस्ट करत असतो रॅमकडे. मग रॅम काय करत असतं की एक ब्लॉक रॅममध्ये लोड करतो आणि तिथून मग त्या ब्लॉकमध्ये ती इन्फॉर्मेशन आहे का घेतली जाते. जर त्या ब्लॉकमध्ये इन्फॉर्मेशन असेल तर तुम्हाला भेटणार आहे, नाही असेल तर तो ब्लॉक पुन्हा रिटर्न होतो, दुसरा ब्लॉक तुमच्या रॅममध्ये लोड होतो, पुन्हा तिथे सर्च केली जाते इन्फॉर्मेशन. तिथे जर इन्फॉर्मेशन फाइंड आउट झाली तर तुम्हाला भेटणार, नसेल तर मग पुन्हा तो ब्लॉक रिटर्न केला जातो, पुन्हा नवीन ब्लॉक या ठिकाणी रॅममध्ये लोड केला जातो. असं करण्यामध्ये खूप वेळ जाऊ शकतो, म्हणजे इट इज अ टाईम कन्झ्युमिंग. याच्यामुळे काय केलं की या ठिकाणी आपल्याला एक सोल्युशन आहे, म्हणजे ती म्हणजे इंडेक्सिंग. तर DBMSने काय केली की तुमचा जो काही डेटाबेस आहे तर त्या डेटाबेसच्या एका कॉलमवरती म्हणजे ॲट्रिब्यूट्सवरती काय केली की एक इंडेक्स फाईल क्रिएट होती आणि ही इंडेक्स फाईल डायरेक्टली तुमच्या रॅममध्ये लोड होते. मग आता ज्यावेळेस तुम्ही डेटा सर्च करता तर डेटा सर्च वेळेस तो डायरेक्टली तुमच्या डेटाबेसमध्ये सर्च न करता तो काय सर्च करतो, जी काही इंडेक्स फाईल क्रिएट झालेली आहे ती तुमच्या रॅममध्ये लोड आहे तर डायरेक्टली त्या रॅममध्ये लोड असलेल्या इंडेक्स फाईलमध्ये तो काय करतो की सर्च करतो. मग ज्यावेळेस त्या ठिकाणी त्याला
तुमच्या डेटाची इन्फॉर्मेशन फाइंड आउट होते, तर त्या ठिकाणी मग तो काय करतो की डायरेक्टली तुमच्या सेकंडरी स्टोरेजवरती जातो आणि ज्या ब्लॉकमध्ये इन्फॉर्मेशन आहे तो ब्लॉक डायरेक्टली तुमच्याकडं लोड करतो. मग इथे असतं काय इंडेक्स फाईलमध्ये, तर या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये मी दिले की इंडेक्स फाईलमध्ये काय असतं की एक कॉलम असतो की त्या कॉलममधल्या ज्या युनिक व्हॅल्यूज आहेत त्याला आपण म्हणतो की, तर त्याच्यावरती एक पर्टिक्युलर सॉर्ट ऑर्डरमध्ये ती इन्फॉर्मेशन सॉर्ट आउट केली जाते आणि त्याच्यासमोर काय दिलेला असतो की ॲड्रेस लोकेशन, म्हणजे की त्या रेकॉर्डची इन्फॉर्मेशन कोणत्या ब्लॉकमध्ये आहे, सेकंडरी स्टोरेजवरती कोणत्या ब्लॉकमध्ये, त्या ब्लॉकचा ॲड्रेस या ठिकाणी असतो. म्हणजे ज्यावेळेस सर्च केलं जातं तर त्या ठिकाणी त्या कॉलम सर्च केला जातो, त्या कॉलममध्ये जर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन फाइंड आउट झाली, जसे की फॉर एक्झाम्पल या ठिकाणी रोल नंबर, समजा की या ठिकाणी मी रोल नंबर 3 म्हटलं तर रोल नंबर 3 या ठिकाणी सर्च झाला तर त्याच्यासमोर त्याचा ॲड्रेस लोकेशन आहे. तर हा ॲड्रेस लोकेशन म्हणजे ॲक्च्युली त्या ब्लॉकचा ॲड्रेस आहे की ज्या ब्लॉकमध्ये रोल नंबर 3ची इन्फॉर्मेशन आहे. तर मग कंट्रोल काय करत असते की डायरेक्टली हा ब्लॉकचा ॲड्रेस रीड करून सेकंडरी स्टोरेजवरती डायरेक्टली त्या ब्लॉकवरती जंप करतं आणि तिथून तो तेवढाच ब्लॉक तुमच्या रॅममध्ये लोड करतो आणि तिथून तुम्हाला रेकॉर्ड रिट्रीव करून डिस्प्ले करतं. म्हणजे अशा प्रकारे की या ठिकाणी टाईम कन्झ्युमिंग, म्हणजे कमीत कमी टाईममध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन सर्च करता यावी किंवा रिट्रीव्ह करता यावी, याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला DBMSमध्ये डेटाबेसमध्ये या ठिकाणी इंडेक्सचा कन्सेप्ट आहे. आणि तुम्हाला मित्रांनो माहिती आहे की डेटाबेस हा खूप लहान नसतो आहे, खूप लार्ज असतो, कारण डेटाबेसची साईज ही दिवसेंदिवस वाढत जाते. त्याच्यामुळं हा एवढा डेटाबेस आपल्याला रॅममध्ये ठेवता येत नाही आणि एवढ्या डेटाबेसमधली आपल्या इन्फॉर्मेशनसुद्धा सर्च करायला मॅन्युअली खूप अवघड जातं, म्हणून या ठिकाणी इंडेक्सचा कन्सेप्ट इम्प्लिमेंट केला आहे. आता मित्रांनो या ठिकाणी इंडेक्स तुम्हाला समजलं असेल, तर त्याच्यानंतर इंडेक्सचे काही टाईप्स आहेत. आता आपण त्या बघूया. या ठिकाणी इंडेक्सचे काही टाईप्स आहेत. तर या ठिकाणी इंडेक्सची प्रायमरी इंडेक्स, क्लस्टर इंडेक्स, सेकंडरी इंडेक्स असे या ठिकाणी हे मेन 3 टाईप आहेत. तर ह्या मेन 3 टाईपमध्ये प्रायमरी इंडेक्समध्ये पुन्हा 2 इंडेक्स पडलेले आहेत, 2 टाईप्स आहेत, डेन्स इंडेक्स आणि पार्स इंडेक्स. तर अशा प्रकारे हे 2 टाईप्स आहेत. तर टोटल मेन 3 टाईप आहे, त्याच्यामध्ये प्रायमरीमध्ये 2 पडलेले आहेत. त्याच्यानंतर आपण वन बाय वन बघूया प्रायमरी इंडेक्स कशाला म्हणायचं. या ठिकाणी प्रायमरी इंडेक्स, इफ इंडेक्स इज क्रिएटेड ऑन द प्रायमरी की ऑफ द टेबल दॅन इट इज कॉल्ड प्रायमरी इंडेक्स. म्हणजे की प्रायमरी इंडेक्स कशावर क्रिएट केली जाते की ज्या कॉलममध्ये एक युनिक व्हॅल्यूज असतात, म्हणजे प्रायमरी की व्हॅल्यू असतात, त्या कॉलमवरती जी इंडेक्स क्रिएट केली जाते त्याला म्हणतो आपण प्रायमरी इंडेक्स. या ठिकाणी दिले प्रायमरी की इज युनिक टू ईच रेकॉर्ड. आता म्हणजे जसं आता एक सिम्पल एक्झाम्पल देतो या ठिकाणी की ID किंवा रोल नंबर असे काही कॉलम्स असतात की याच्यावरती प्रायमरी की अप्लाय केली असते. म्हणजे प्रायमरी की जर अप्लाय केली असेल तर या ठिकाणी ॲटोमॅटिकली कन्स्टेंट अप्लाय होतात. कन्स्टेंट कोणते अप्लाय होतात की रिपिटेशन, म्हणजे युनिक कन्स्टेंट अप्लाय होतं की या ठिकाणी कोणतीही व्हॅल्यू रिपीट होणार नाही. म्हणजे रोल नंबर हा कोणताही रिपीट होणार नाही. एक वेळेस एक रोल नंबर असेल, दुसरा आपल्याला त्या ठिकाणी रिपीट करता येत नाही. दुसरं म्हणजे नॉट नल, म्हणजे तुम्हाला कोणताही रोल नंबरमधला कॉलम हा तुम्हाला नल ठेवता येत नाही, म्हणजे एम्प्टी ठेवता येत नाही. अशा प्रकारे हे कन्स्टेंट अप्लाय केल्यामुळे या ठिकाणी प्रायमरी की जर तुम्ही एखाद्या कॉलमला लावलं असेल, जसं रोल नंबरला आपण प्रायमरी की लावले, तर ह्या कॉलममध्ये सगळ्या व्हॅल्यूज ह्या युनिक असतील, म्हणजे रिपीटेड असणार नाहीत. आणि दुसरं म्हणजे की त्या ठिकाणी आपल्याला कोणतीही व्हॅल्यू एम्प्टी ठेवता येत नाही, म्हणजे नल व्हॅल्यू आपल्याला ठेवता येत नाही. तर या ठिकाणी प्रायमरी की ज्या कॉलमवरती कन्स्टेंट अप्लाय केला असतो तर त्या ठिकाणी सगळ्या व्हॅल्यू ह्या युनिक असतात. जसं की या ठिकाणी प्रायमरी की आता या ठिकाणी डिवाईड केलेली 2 टाईप्समध्ये. द प्रायमरी इंडेक्सिंग ऑफ 2 टाईप्स, डेन्स इंडेक्स आणि पार्स इंडेक्स. तर पार्स इंडेक्स आणि डेन्स इंडेक्स असे 2 टाईप्स आहेत. आपण बघूया सुरुवातीला डेन्स इंडेक्स कशाला म्हणायचं. डेन्स प्रायमरी इंडेक्स. Dense indexing is created for primary key column of the table. Index record contains search key value and pointer to the actual record on the disk. आता या ठिकाणी तेच म्हणलं की ज्या कॉलमला प्रायमरी की अप्लाय केलेली आहे त्या कॉलमवरती जर इंडेक्स फाईल क्रिएट होत असेल तर त्याला आपण म्हणतो डेन्स इंडेक्स. सरळ या ठिकाणी समजा एक आपल्याकडे टेबल आहे, त्या टेबलमध्ये रोल नंबर नावाचा कॉलम आहे, त्याच्यावरती ऑलरेडी प्रायमरी की लावलेली आहे. तर त्याच रोल नंबर कॉलमवरती जर आपण इंडेक्स फाईल क्रिएट केली तर त्या इंडेक्स फाईलला म्हणतो आपण डेन्स प्रायमरी इंडेक्स.
कारण ह्या ठिकाणी तुमचा रोल नंबर असतो, रोल नंबरच्या समोर काय असतं, त्याचा डायरेक्ट ॲड्रेस असतो. तर हा ॲड्रेस काय असतो की हा ॲड्रेस तुमचा जो सेकंडरी स्टोरेजवरती ज्या ब्लॉकमध्ये इन्फॉर्मेशन आहे त्या ब्लॉकचा ॲड्रेस हा या ठिकाणी असतो. म्हणजे तो डायरेक्ट काय करत असतो, पॉईंटर तुमची रेकॉर्डची इन्फॉर्मेशन पॉईंट आउट करतो की ह्या ब्लॉकमध्ये ती इन्फॉर्मेशन आहे आणि तो ब्लॉक फक्त तुम्हाला रॅममध्ये लोड करून त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन फेच करायची. तर अशा प्रकारे या ठिकाणी डायरेक्टली इथं डायग्राममध्ये दिले, जसं की रोल नंबर आहे, त्याच्या पुढे पॉईंटर आहे, त्याच्यानंतर तो डायरेक्ट दाखवणार की ह्या तुमची मेन फाईल आहे. सेकंड ही जी आहे ती मेन फाईल आहे. या मेन फाईलमधून डायरेक्टली डेटा फेच करून तुम्हाला रिट्रीव्ह केलं जातं. ही जी तुमची इंडेक्स फाईल आहे, ही इंडेक्स फाईल तुमच्या रॅममध्ये असते आणि ही जी मेन फाईल आहे ही तुमच्या सेकंडरी स्टोरेजवरती असते. ज्यावेळेस तुम्हाला रेकॉर्ड सर्च करायचे असतात त्यावेळेस तुम्ही या इंडेक्स फाईलमध्ये सर्च करता. इंडेक्स फाईलमध्ये जर ती इन्फॉर्मेशन फाइंड आउट झाली तर या ठिकाणी ॲड्रेस असतो, तर ॲड्रेस हा रीड करून पॉईंटर डायरेक्टली तुमच्या सेकंडरी स्टोरेजच्या ब्लॉकवरती जंप करतो आणि तिथून तो ब्लॉकमधून इन्फॉर्मेशन रिट्रीव्ह करून तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले होते. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट इंडेक्स आहे या ठिकाणी पास इंडेक्स. पास इंडेक्स कशाला म्हणजे, पास प्रायमरी इंडेक्स. An index record contains a search key and an actual pointer to the data on the disk. To search a record, we first proceed by index record and reach at the actual location on the data. आता या ठिकाणी पास इंडेक्स थोडंसं इंडेक्स डेन्सपेक्षा वेगळी आहे. कारण या ठिकाणी पास इंडेक्समध्ये होते काय की तुमच्या इंडेक्सची जी साईज आहे ही फार कमी केली जाते, म्हणजे रिड्यूस केली जाते. कारण डेन्स इंडेक्समध्ये मे बी होऊ शकतं की रेकॉर्ड जास्त असतील तर त्या इंडेक्सची फाईल साईज ही जास्त होऊ शकते, पण पासमध्ये तो इंडेक्सची जी फाईल साईज आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर या ठिकाणी होतं काय की ॲक्च्युली जे काही पॉईंटर आहे तर तो पॉईंटर ॲक्च्युली तुमच्या मेन डेटाबेसमध्ये जे रेकॉर्ड स्टोर आहे तिथला ॲड्रेस असतो, पण हा ॲड्रेस फक्त एकाच रेकॉर्ड्सचा असतो. जसं की या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये मी दाखवले की समजा या ठिकाणी इंडेक्स फाईल आहे आपली, या ठिकाणी 1 आहे, रोल नंबर 1 आहे, तर रोल नंबर 1 तर याचा ॲड्रेस या ठिकाणी आहे. तर हा ॲड्रेस डायरेक्टली मग जे आपली मेन फाईल आहे सेकंडरी स्टोरेजवरती हार्ड डिस्कवरती या ठिकाणी त्याचा एकाचाच ॲड्रेस आहे 1 नंतर 2 3 4 5 6 7 8 9 10पर्यंत ॲड्रेस नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जर सपोज की रोल नंबर 1 to 10पर्यंत जर तुम्ही इन्फॉर्मेशन सर्च करत असाल तर कंट्रोल डायरेक्टली या ठिकाणी जो ॲड्रेस दिला आहे पॉईंट, तर त्या ॲड्रेसवरती डायरेक्टली पॉईंटर काय करतो तुमच्या सेकंडरी स्टोरेजवर म्हणजे डेटाबेस फाईलमध्ये तो जंप होतो आणि तो तेवढाच ब्लॉक काय करतो रिट्रीव्ह करतो. आणि त्याच्यामधून तुम्हाला समजा रोल नंबर 4 पाहिजे, 4ची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ती 4ची फक्त रिट्रीव्ह केली जाते. म्हणजे याच्यामुळे काय होते की तुमच्या जी इंडेक्स फाईल आहे तर ती इंडेक्स फाईल रिड्यूस केली जाते. आता दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी दिले की समजा रोल नंबर 11, आता 11 नंतर डायरेक्टली या ठिकाणी रोल नंबर 12 यायला पाहिजे, पण रोल नंबर 12 नाही, त्या ठिकाणी रोल नंबर 21 आहे. 21 नंतर 22 यायला पाहिजे, डायरेक्ट त्या ठिकाणी 31 आहे. म्हणजे या ठिकाणी काय केले की 10-10च्या जो 10-10चे रोल नंबर्स आहेत ते त्या ठिकाणी आपण कमी केलेत. म्हणजे या ठिकाणी ब्लॉक केलेले आहेत की 1 ते रोल नंबर 10 याच्यावरती एक इंडेक्स आहे. तर या ठिकाणी जर तुम्हाला रेकॉर्ड हे तुमचं 1 ते 10मध्ये असेल तर डायरेक्टली तुम्ही 1 ते 10मध्ये सर्च करणार असाल तर या ठिकाणी डायरेक्ट रोल नंबर 1 नंतर डायरेक्ट या ठिकाणी पॉईंटर जो असणार आहे तर तो डायरेक्टली तुमचा या सेकंडरी स्टोरेजवरती ब्लॉक करणार आणि या ब्लॉकमध्ये तुम्हाला त्या रोल नंबरची इन्फॉर्मेशन भेटेल. तर मग डायरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी रिट्रीव्ह होईल. समजा की फॉर एक्झाम्पल तुम्हाला रोल नंबर 25ची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे रोल नंबर 21 नंतर येतं, तर डायरेक्टली कंट्रोल हे तुमचं कुठं येणार 21वरती येणार आणि या ठिकाणी तो ॲड्रेस जो आहे तो ॲड्रेस रीड करून डायरेक्टली तुमचं कंट्रोल ह्या सेकंडरी स्टोरेज ब्लॉकवरती जंप करणार आणि तिथून मग ती इन्फॉर्मेशन तुम्हाला रीड करायला भेटेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी पास इंडेक्समध्ये या ठिकाणी इंडेक्स फाईल ही रिड्यूस केली जाते. इथे सुद्धा रेकॉर्ड इन्फॉर्मेशन फास्ट सर्च केलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट इंडेक्स आहे त्याला म्हणतो आपण क्लस्टर इंडेक्स. आता क्लस्टर इंडेक्स कशाला म्हणायचं या ठिकाणी, इन दिस केस टू आयडेंटिफाय द रेकॉर्ड faster we will group 2 or more column to get the unique value and create index out of them. This method is called clustering index.
म्हणजे या ठिकाणी काय केलं जाते की रेकॉर्डचं आयडेंटिफिकेशन म्हणजे रेकॉर्ड हे युनिकली आयडेंटिफाय होण्यासाठी एक किंवा एकपेक्षा जास्त कॉलमवरती की अप्लाय केली जाते. त्या कीमुळे काय होते की तुम्हाला तुमचं रेकॉर्ड हे युनिक सर्च करायला सोपं जातं. त्या कन्सेप्टला म्हणतो आपण क्लस्टरिंग इंडेक्स. क्लस्टरिंग इंडेक्स द रेकॉर्ड विच हॅव सिमिलर कॅरेक्टर्स आर ग्रुप्ड अँड इंडेक्स आर क्रिएटेड फॉर दिस ग्रुप. म्हणजे या ठिकाणी सिमिलर कॅरेक्टर असलेले जे काही रेकॉर्ड्स आहेत ते एकत्रित केले जातात. तर त्या कन्सेप्टला म्हणतो आपण क्लस्टर इंडेक्स. आता इथे बेस्ट एक्झाम्पल यायचं आहे की सपोज अ कंपनी कंटेन सेव्हरल एम्प्लॉईज इन each department. Suppose we use clustering index where all employees which belong to the same department ID are considered within a single cluster and index pointer point to the cluster as a whole. Here department ID is a non-unique key. तर या ठिकाणी कन्सिडर करा की एक डिपार्टमेंट आहे, तर त्या डिपार्टमेंटमध्ये एम्प्लॉईज आहेत, तर त्या एम्प्लॉईजच्या आय डीनुसार आता या ठिकाणी डिपार्टमेंट आय डी तर युनिक असणार आहेत आणि एम्प्लॉई आय डीसुद्धा युनिक असणार आहेत. पण एका डिपार्टमेंटमध्ये एकापेक्षा जास्त एम्प्लॉय काम करणार आहेत, त्याच्यामुळं डिपार्टमेंट आय डी जो आहे तर या ठिकाणी डिपार्टमेंट आय डी आपण इथं दाखवलेलं आहे की फॉर एक्झाम्पल की डिपार्टमेंट आय डी 1 आहे, तर 1मध्ये किती रेकॉर्ड्स असणार आहेत. मग आता नंबर ऑफ म्हणजे हे रेकॉर्ड कोणते असणार आहे की जे लोक डिपार्टमेंट 1मध्ये काम करत आहेत तर त्यांची इन्फॉर्मेशन इथे असणार आहे. जसं की आता डिपार्टमेंट आय डी 2 आहे, तर मग 2 नंतर ज्यावेळेस आपण मला आता असं सर्च करायचं की डिपार्टमेंट 2मध्ये किती एम्प्लॉईज आहेत एवढी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर मी काय करणार मग डायरेक्ट माझी जी इंडेक्स फाईल आहे इंडेक्स फाईलमध्ये मी काय करणार की डिपार्टमेंट आय डी 2 काय आहे, 2 कुठे आहे तो शोधणार. म्हणजे या ठिकाणी 2, तर मग डायरेक्टली मग काय त्या ठिकाणी शोधल्यानंतर काय होईल की डायरेक्टली तुमचं कंट्रोल हे त्या ब्लॉकवरती जाईल ज्या ब्लॉकमध्ये तुमच्या डिपार्टमेंट 2 एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन स्टोअर आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलं जातं ग्रुप वाईज डेटा या ठिकाणी अरेंज केला जातो, ज्याच्यामुळं काय काय होतं की आपल्याला रेकॉर्ड सर्च करायला खूप सोपं जातं. जसं की या ठिकाणी डिपार्टमेंट आय डी 1चे रेकॉर्ड्स एकत्रित आहेत, डिपार्टमेंट 2चे वेगळे आहेत, डिपार्टमेंट 3चे वेगळे आहेत, डिपार्टमेंट 4चे वेगळे, डिपार्टमेंट 5चे वेगळे आहेत. म्हणजे याच्यानुसार काय केलं जातं की आपल्याला रेकॉर्ड सर्च करायला सोपं जातं. आणि याच्यावरून काय होतं की आपल्या इंडेक्सची फाईलसुद्धा या ठिकाणी रिड्यूस झाली, कारण डिपार्टमेंट आय डी जो आहे याच्यामध्ये 1 आहे, तर 1मध्ये भरपूर एम्प्लॉईज असू शकतात, 100 असू शकतात, 200. तर ह्या 200ची इन्फॉर्मेशन फक्त एका ब्लॉकमध्ये म्हणजे ज्यावेळेस मला सर्च करायचं असेल तर डिपार्टमेंटनुसार तर डायरेक्ट मी काय करणार इंडेक्स फाईल सर्च करणार. इंडेक्स फाईलमध्ये डिपार्टमेंट आय डी 1 तर याच्यावरती डायरेक्टली मग काय करणार तो मला तो त्या ब्लॉकचा ॲड्रेस देणार. कोणत्या ज्या ब्लॉकमध्ये एम्प्लॉय आय डी 1मध्ये जेवढे काही एम्प्लॉईज वर्क करतात तर त्या पूर्ण ब्लॉकची इन्फॉर्मेशन मला या ठिकाणी हा पॉईंटर डिनोट करणार. म्हणजे डायरेक्टली मग कंट्रोल काय करणार तोच ब्लॉक फेच करणार आणि त्या ब्लॉकमधून ती आपल्याला इन्फॉर्मेशन रिट्रीव्ह करता येईल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी काय केलं जातं ही जी इन्फॉर्मेशन आहे सिमिलर कॅरेक्टर याच्या अगोदर म्हटलं की सिमिलर कॅरेक्टर असलेली इन्फॉर्मेशन काय केली जाते ग्रुपड केली जाते. याच्यामुळे काय होतं की आपल्याला डेटा सर्च करायला सोपं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट इंडेक्स आहे सेकंडरी इंडेक्स. इन सेकंडरी इंडेक्स टू रिड्यूस द साईज ऑफ मॅपिंग another level of indexing is introduced. In this method the huge range of column is selected initially so that the mapping size of first level column small, then each range is further divided into smaller ranges. This mapping of first level is stored in the primary memory so that address fetch is faster. The mapping of second level and actual data are stored in secondary memory that is a hard disk. आता या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं आहे की ज्या ठिकाणी ह्यूज म्हणजे खूप लार्ज प्रमाणामध्ये डेटा असतो तर अशा ठिकाणी इंडेक्स फाईल जर आपण बघितली तर ही इंडेक्स फाईलसुद्धा ॲक्च्युली वाढणार आहे. म्हणजे खूप लार्जमध्ये डेटा आहे आणि त्या लार्ज डेटावरती जर आपल्याला एक इंडेक्स फाईल क्रिएट करायची असेल तर त्या इंडेक्स फाईलची साईजसुद्धा खूप लार्ज होणार आहे. मग आता ही जर एवढी लार्ज इंडेक्स फाईलची साईज झाली तर आपल्याला डेटा सर्च करायचा असेल तर आपण ॲक्च्युअल डेटा न सर्च करता आपण काय करणार इंडेक्स फाईल सर्च करणार. मग या ठिकाणी काय होईल की इंडेक्स फाईलची सुद्धा इंडेक्स फाईलची ही साईज जास्त असल्यामुळे काय होईल
की इथे सुद्धा आपल्याला सर्च करायला खूप वेळ लागणार आहे. मग सर्च करायला जर वेळ लागत असेल तर मग आपल्याला इंडेक्स फाईलमध्येच डेटा सर्च करायला वेळ लागणार आहे. त्याच्यानंतर मग ॲक्च्युअल डेटा आपल्याला फेच करायला त्याच्यापेक्षा खूप वेळ लागणार आहे. दॅट इज अ टाईम कन्झ्युमिंग. मग याच्यावरती एक सोल्युशन असं काढलं आहे की सेकंडरी इंडेक्समध्ये काय केलं जातं की त्या इंडेक्स जो काय आपला डेटा आहे त्या डेटावरती एक इंडेक्स क्रिएट केली जाते आणि मग ती जी इंडेक्स क्रिएट झाली त्याच्यावरती पुन्हा एक इंडेक्स क्रिएट झाली. म्हणजे आता हे ज्या अशा या ठिकाणी 2 किंवा 3, आता हे लेवल किती वाढू शकतं. मिनिमम आपल्याकडे 2 लेवल असतं सेकंडरी इंडेक्समध्ये. हे 3सुद्धा होऊ शकतं, 4सुद्धा होऊ शकतं. मग ते जर 3 किंवा 4मध्ये जात असेल तर त्याला म्हणतो आपण मल्टी लेवल इंडेक्सिंग. तर तो कन्सेप्ट नंतर आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी मग सेकंडरी इंडेक्स म्हणजे या ठिकाणी की ॲक्च्युली इंडेक्सवरती जी इंडेक्स क्रिएट केली जाते त्याला म्हणतो आपण सेकंडरी इंडेक्स. तर या ठिकाणी डायग्राममध्ये दाखवलं की रोल नंबर आणि पॉईंटर, त्याच्यानंतर रोल नंबर आणि पॉईंटर, त्याच्यानंतर डेटा ब्लॉक इन मेमरी. तर या ठिकाणी 2 इंडेक्स क्रिएट केली. एक प्रायमरी लेवल इंडेक्स ती जी काय रॅममध्ये स्टोअर आहे, दुसरी सेकंडरी लेवल इंडेक्स ती हार्ड डिस्कवरती स्टोअर आहे. तर ही ॲक्च्युली जी इंडेक्स आहे तर ही इंडेक्स हार्ड डिस्कवरतीच असते. मग त्याच्यावरती जी इंडेक्स नवीन क्रिएट केली असते ती ॲक्च्युली रॅममध्ये लोड होते. मग आपल्याला डेटा जर सर्च करायचा असेल तर तो डेटा डायरेक्टली आपण या रॅममध्ये जी इंडेक्स लोड झाली प्रायमरी इंडेक्स तर याच्यावरती आपण डेटा सर्च करतो आणि तो डेटा सर्च केल्यानंतर पॉईंटर काय करतो तो की सेकंडरी जी इंडेक्स आहे ती ॲक्च्युली तुमच्या हार्ड डिस्कवरती स्टोअर आहे. तर त्याच्यावरती डायरेक्टली तुमचं कंट्रोल जो आहे तो पॉईंट आउट करतो आणि तिथून मग पुन्हा त्या ठिकाणीसुद्धा या ठिकाणी ॲड्रेस असतो. तर तो ॲड्रेस ॲक्च्युली तुमच्या ज्या डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर आहे, ज्या ब्लॉकमध्ये स्टोअर आहे, तर तो ब्लॉकचा ॲड्रेस या ठिकाणी असतो. म्हणजे या ठिकाणी 2 लेवलवरती इंडेक्स क्रिएट केले जातात. तर प्रायमरी लेवल जी इंडेक्स आहे ती तुमच्या रॅममध्ये असते आणि सेकंडरी लेवल जी इंडेक्स आहे ती तुमच्या हार्ड डिस्कमध्ये असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी 2 लेवलमध्ये इंडेक्स आहे त्याच्यामुळे त्याला म्हणतो आपण सेकंडरी इंडेक्स. तर थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.